हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स। तर मग आज आहे आमचा शेवटचा दिवस उबूडमध्ये आणि बाली स्पिरिटमध्ये पण आज आमचा शेवटचाच दिवस आहे, कारण आता आम्ही चेकआउट केलं आहे आणि आमचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, म्हणून आम्ही पहिले ब्रेकफास्ट करू, मग इथून जाऊ। आमचे दादा येतील 10 वाजता, आत्ता वाजलेत 9। आणि आज आमची ॲक्टिव्हिटी फक्त एकच आहे की ATV राईड आहे। ती राईड झाल्यानंतर आम्ही हॉटेल पण चेंज करणार आहे, रमादा हॉटेलला जाणार आहे आणि मग तिथलं हॉटेल कसं आहे काय आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगूच की काय काय कसं झालं तिकडे सगळं। आम्ही आमच्या बॅग्स आवरून ठेवल्या होत्या आणि रिसेप्शनवरती फोन करून त्या दादांना बॅग्स रिसेप्शनवरती घेऊन जायला सांगितलं होतं। मग आम्ही वेट करत होतो की ते दादा कधी येतील आणि त्यांना आम्ही चावी देऊन देऊ। उबूड इज अ मस्ट विजिट प्लेस। मला तर खूपच आवडली, खूप शांतता, ग्रीनरी। आमचा रिसॉर्ट तर खूपच एकच नंबर होता, मला पर्सनली खूप आवडला। शांतता खूप होती आणि सगळीकडे ग्रीनरी। तर मग बाली प्लॅन करताय तर उबूडला पण नक्की विजिट करा। तुम्ही जर बालीला विजिट करत असाल तर नक्की उबूडला जाल, कारण खूपच शांत जागा आहे। म्हणजे तुम्हाला काहीच टेन्शन नाही राहणार, इकडे येऊन तुम्ही सगळं विसरून जाल। खूप सुंदर, बाहेर बघू शकता तुम्ही किती हिरवळ आहे आणि मला तर पर्सनली खूपच आवडलं। तुम्हाला पण मी रेकमेंड करेल, नक्की येऊन जाल। रोज ब्रेकफास्टमध्ये हे डेझर्ट ठेवायचे आणि खूप भारी भारी होते। मग शेवटच्या दिवशी त्यांनी हा एक रोजवाला म्हणजे रोजसारखा दिसणारा एक डेझर्ट ठेवला होता आणि हा येल्लोवाला एक ठेवला होता। तर मग मी आता हा दाखवते तुम्हाला, खाऊन कसा होता काय होता त्याचे रिव्ह्यू सांगते। मस्त होता, मला वाटतं राईस केक टाईप होता, पण छान कॅरमल फ्लेवर यायचा आणि खूपच सॉफ्ट होता, एक नंबर होता। मला एकतर गोड खूप आवडतं आणि रोज हे वेगवेगळे प्रकारचे डेझर्ट्स ठेवायचे, तर मी सगळे ट्राय करायची। तर मग आम्ही इथे असा हा नाश्ता घेतला होता। बाली स्पिरिट हॉटेल अँड स्पामध्ये आमचा रोजचा ब्रेकफास्ट ठरलेला होता। आम्ही रोज त्यांच्याकडून ऑमलेट बनवून घ्यायचो, ब्रेडसोबत खायचो, फ्रूट्स, ज्यूस आणि डेझर्ट काय असतील ते खायचो। बाकीच्या गोष्टी पण छान होत्या, पण आम्हाला ते खाल्ल्या जात नव्हत्या। ब्रेकफास्ट वगैरे करून झाला, मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी, जी होती ATV राईड। त्यासाठी आम्हाला थोडंसं दूर जावं लागणार होतं, मग आम्ही तिकडे निघालो। फायनली आम्ही पोचलो तरंतुला, जिथून आम्हाला ATV राईड करायची होती। तिथे पोचल्या त्यांनी आम्हाला हा फॉर्म दिला, आमच्याकडून साईन वगैरे करून घेतला, म्हणजे जे काही आपण करणार आहे ते आमच्या रिस्कवर करणार आहे तसं। त्यानंतर त्यांनी आम्हाला पॅकेजेस एक्सप्लेन केले। आमचं पॅकेज ऑलरेडी इन्क्लुडेड होतं, फक्त त्यांनी आम्हाला सांगितलं की जर तुम्हाला फोटोज वगैरे पाहिजे असतील, फोटोज व्हिडिओज, तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील। मग ते आम्ही पे केले त्यांना इथे या काउंटरवरती। आणि व्हिडिओज फोटोजचे वेगळे चार्जेस असतात, ते तुम्हाला तिथे जाऊन सांगतीलच। मग मी व्हिडिओज घेतले होते आणि गोल्डीने फोटोज घेतले होते। त्यांची करन्सी मला अजूनही समजत नव्हती, म्हणून मी गोल्डीला विचारत होते की किती नोटा देऊ। फॉर्म भरून पैसे देऊन झाल्यावर इथे बसायचं होतं, म्हणजे वेट करायचं होतं। जेव्हा ते येतील सांगायला की बाईक्स फ्री झालेत, तेव्हा ते आम्हाला ह्या ठिकाणाहून जिथे ATV राईड करतात तिथे घेऊन जातात, त्यांच्याच गाडीमधून। ATV राईडसाठी आलो होतो, आमच्यासोबत ओवी आहे, मग दोघांना एकत्र करता नाही येणार, ती पण इच्छा नाही आहे करायची। मग आम्ही म्हटलं पहिले गोल्डी जाईल आणि त्यानंतर मग मी जाईल। मग तोपर्यंत आम्ही इथे घ्यायचं एक रेस्टॉरंट आहे, तिथे मी आणि ओवी बसतोय, काहीतरी खातोय आणि मग परत येऊ आम्ही ओवीसाठी नाही काय टुटी फ्रुटी ही वाली आईस्क्रीम घेतली होती। एवढी आईस्क्रीम ह्यांच्या रुपीजमध्ये 50,000ला आहे। मी आणि ओवी इथे वेट करतोय तिच्या डाडाचा। तिचा डाडा ATV राईड करून येईल, मग नंतर मी जाईल आणि तिचा डाडा ओवी सोबत बसेल। आणि ह्यांचे हे आईस्क्रीम्स ना रिअल फ्रूटने बनलेले असतात। मी टेस्ट करून पाहिलं, त्याच्यात फ्रूट्सचे चंक्स पण येते, आपल्या तोंडात असं बाईट येते फ्रूटची, मस्त छान लागतं। इकडे मी खूप म्हणजे असं पाहिलं की इकडे हे लोक ना असं आर्टिफिशियल काही यूज नाही करत जेवणामध्ये, फूड कलर पण नाही टाकत। आणि मी जे काही टेस्ट केला ना
त्यामध्ये सगळं नॅचरलच होतं यांचं. आणि काल आम्ही ती बोबा टी पण पिली, बोबा टी विथ आईस्क्रीम होतं ते पण पिलं ना, ते पण म्हणजे रिअल फ्रूट्स टाकले होते त्यांनी, काही असं फ्लेवर नव्हता दुसरा, रिअल फ्रूटचाच फ्लेवर इतका छान यायचा ना, मस्त लागलं. आम्ही जिथे ATV राईड करायला आलो ना त्यांच्यातर्फे आम्हाला लंच पण आहे. मग त्यामधलं आम्ही फक्त नूडल्स घेतलेत कारण ओवीला नूडल्स आवडतात. ओवी कसे आहेत ग? इथे त्यांनी बुफे लावला आहे पण मोस्ट ऑफ ते डिशेस ना ते नॉन व्हेजिटेरियन आहेत. त्यामधले नूडल्स आणि राईस हे व्हेज आहेत. मग राईस खायची इच्छा नव्हती ओवीला, मग ओवीने नूडल्स घेतलेत. मी अजून घेतलं नाही आहे. ओवीचा डाडा आला की मी आणि ओवीचा डाडा खाऊ. त्यांच्या रेस्टॉरंटमध्येच त्यांनी बाहेर असं एक छोटंसं पॉन्ड टाईप केलं होतं, त्यामध्ये असं कलरफुल फिशेस सोडले होते, खूप भारी वाटायचे त्या. त्या रेस्टॉरंटसमोरच त्यांनी ना असे काही सेटअप बनवून ठेवले होते, म्हणजे ज्यांनी ATV राईड करून झालं असेल ना ज्यांचं ते येऊन इथे फोटोशूट पण करू शकतात. जसं मी अलोहाला केलं होतं ना स्विंग वगैरे, तसंच यांनी इथे सेटअप करून ठेवला होता. हा व्हिडिओ ना मी जेव्हा ATV राईडसाठी गेली होती तेव्हा गोल्डी आणि ओवीने काढला होता. काय तू बोल नको नको, ते तुला खाऊन टाकतील सगळे. आत्ता बघा किती मजा आली होती ना ATV राईड करायला. भीती पण वाटते. आणि जर तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्यासोबत जर तुम्हाला बाईक चालवता येत नसेल ना तर ते त्यांचे हेल्पर पण असतात, पण त्याचे चार्जेस वेगळे असतात. पर हेल्पर काहीतरी 100 IDR म्हणजे इंडोनेशियन करन्सी ते काहीतरी घेता. खूपच भारी त्यांनी असा हा सेटअप बनवून ठेवला, एक नंबर मजा आली. आणि मी आमच्या पॅकेजमध्ये मी व्हिडिओज घेतले होते म्हणून माझे व्हिडिओज आणि फोटोज दोन्ही मला भेटले होते. तुम्ही जर बालीला गेला तर ATV राईड तर नक्कीच विसरू नका. खूपच भारी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहे, प्लीज नक्की कराल. आम्ही ना तरंतुला ह्यांच्यातर्फे केली होती ATV राईड्स आणि खूपच मजा आली. मी आणि गोल्डी दोघांनी केलं, वेगवेगळं जाऊन केलं. तुम्हाला हवं तर तुम्ही एकत्र बसून पण करू शकता, पण ओवीला यायचं नव्हतं आमच्यासोबत, ती रडत होती म्हणून मग आम्ही वेगवेगळं केलं. आणि एकत्र जाल त्याचे चार्जेस वेगळे आणि सिंगल कराल त्याचे चार्जेस वेगळे असतात. मग तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओज घ्यायचे असतील, फोटोज घ्यायचे असतील त्याचे चार्जेस पण वेगळे असतील. माझ्या हातात हे रेड अँड व्हाईट तुम्ही बघू शकता दोरा त्यांनी बांधला होता, कारण ज्यांना व्हिडिओज घ्यायचे होते ना त्यांच्यासाठी हा त्यांनी हातावर बांधला होता. तर मग असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगाल. आणि नेक्स्ट डे आम्ही कुठे गेलो, काय केलं ते बघण्यासाठी माझे व्लॉग्स तर कंटिन्यू पाहतच राहा तुम्ही. जे नवीन आहेत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे पोस्ट रील्स व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या इंस्टाग्राम हँडलला पण नक्कीच फॉलो करा.